नमस्कार मंडळी. तर आजचा म्हणजे ठरलं तर मग या मालिकेचा 24 फेब्रुवारीचा भाग तुम्ही ऐकत आहात. आज ही प्रिया आणि सायली दोघी मांजरी सारख्याच भांडल्यात. फार मजा आली आहे प्रेक्षकांनो आजचा भाग बघताना. प्रिया आली आहे सुभेदारांकडे. सायली तिचं मनापासून स्वागत करते. ये ये प्रिया, बरं झालं आलीस. कशी आहेस प्रिया? सायली असं दाखवते की तिला खूप आनंद झाला प्रियाला बघून. प्रिया तिचा हात झटकते आणि म्हणते, तू चक्क माझं स्वागत करतेस? मला वाटलं तू मला घराबाहेर काढशील. अर्जुनच्या आयुष्यातनं जसं बाहेर काढलं ना अगदी तसं. सायली म्हणते, तू ह्यांच्या आयुष्याचा भाग कधी नव्हतीसच ग प्रिया. आता या घराची सून होण्यासाठी तू कारस्थान केलीस, पण तुला मी आधीच सांगितलं होतं की जिंकणार मीच. प्रिया म्हणते, एकदा जिंकलीस तर जास्ती उडू नकोस हा सायली. तुझं नशीब चांगलं होतं ना म्हणून तुझं अर्जुनशी लग्न झालंय, पण त्याच्या पायाशी उभं राहायची सुद्धा तुझी लायकी नाहीये. सायली म्हणते, हो बाई हो, एवढं मात्र खरं बोललीस प्रिया. माझं नशीब फार चांगलं आहे कारण मी यांची बायको आहे. त्यावर प्रिया म्हणते, अगं तुझा दर्जा तर मोलकरणीचा आहे ना. मी जेव्हा कॉफी मागेल पाहुणी म्हणून तेव्हा ती कॉफी तुलाच करावी लागणार आहे. सर्व करावी लागेल सायली तुला कॉफी. त्यावर सायली तिला उत्तर देणार तेवढ्यात प्रतिमात्या दिसतात तिला. मग ती प्रतिमात्याला म्हणते, प्रतिमात्या तुम्ही पण आलात? आत्या तुम्ही सुद्धा आलात? प्रतिमात्या म्हणतात, अगं हो, मी सुद्धा आले तन्वी बरोबर. बागेतनं मोगऱ्याला छान बहर आला होता म्हणून रेंगाळले बघ जरा सायली. तर सायली आता प्रतिमात्याला नमस्कार करते आणि मग प्रतिमात्या म्हणतात, बेटा सुखी राहा. मग सायली म्हणते, प्रतिमात्या माझं सुख तुम्हीच तर मिळवून दिलेत मला. दोघीही एकमेकींकडे बघून छान स्माइल करताय. प्रियाने काय उद्योग केलेत बघा प्रेक्षकांनो. एक तर येते यांच्या घरी बळजबरी आणि पुन्हा नसते उद्योग करून ठेवते. आता ही सायली पुढे काही बोलणार तेवढ्या तिथे कल्पनाताई आल्यात आणि प्रतिमात्याला म्हणतात, अरे वा प्रतिमा आलीस. आता सायली आणि त्या म्हणजे दोघी जणी बोलतायत ना म्हणून कल्पनाताईंचं तोंड जरा कसं तरी झालंय. सायलीला इग्नोर करून कल्पनाताई दोघींचंही स्वागत करतात. ये ना प्रतिमा, अगं ये तन्वी, बस बस. आता हे सगळेजण तिथे हॉलमध्ये बसलेत बरं का सोफ्यावर. आता लगेच कल्पनाताई अशा खालून वर डोक्यावरून हात फिरवतात त्या तन्वीच्या. खूप वेळ बघतात तिच्याकडे आणि मग हळूच तिला विचारतात, कशी आहेस ग बाळा? मग प्रतिमात्या म्हणतात, अगं कल्पना तू चिडलीयस का ग माझ्या? नाही म्हणजे मला कल्पना आहे लग्नात जे काही झालं त्यामुळे तुम्ही सगळेच माझ्यावर चिडले असाल ना. मग आता या कल्पनाताई म्हणतात, नाही ग प्रतिमा, असं का विचार करतेस? अगं तू जरी मध्ये काही बोलली नसतीस ना प्रतिमा तरी अर्जुनने त्याच्या मनासारखंच केलं असतं बघ. हा टोमणा सायलीला होता बरं का. सायली आता अशी अधूनमधून बघते त्यांच्याकडे. मग कल्पनाताई म्हणतात, आणि हिने अचानक येऊन सगळं होत्याचं नव्हतं करून टाकलं. हिने म्हणजे सायलीने बरं का. त्यांना नाव घ्यायचं नाहीये ना सायलीचं, कारण राग आहे बाबा सायलीवर. प्रिया कशी म्हणते बघा पुढे, ए मामी जाऊ दे ग, या सायलीमुळे आपल्यामध्ये दुरावा येता कामा नये. बाबा एवढे संतापलेत बघ. अगं शेवटी मीच म्हणाले त्यांना की माझ्या आईचं माहेर तरी तोडू नका बाबा, आईंना जाऊ द्या सुभेदारांकडे. मग लगेच कल्पनाताई म्हणतात, बाई तन्वी तुझं मन फार मोठं आहे बघ. सायली आपली मस्त गंमत बघताय बरं का या दोघींची तिघींची स्वयंपाकघरातनं. मग कल्पनाताई म्हणतात, खरं तर आम्हाला वाटलं होतं बाई तू आयुष्यात आमच्याशी कधी बोलणार नाही, पण तू मात्र तसं नाही केलंस हं बाळा. सगळं विसरून तू आम्हाला भेटायला आलीस. प्रिया म्हणते, तुम्ही सगळे माझे माणसं आहात मामी. माझ्याऐवजी अर्जुनने दुसऱ्या कोणाशी लग्न केलं तो राग मी तुमच्यावर कसा बरं काढील मामी. आता मामी लागली खुश. पण इकडे अर्जुनने त्याचा प्लॅन एक्झिक्यूट केलाय. आता त्या मैपतचं रेकॉर्डिंग केलंय ना त्याने, ते सगळं दाखवलंय. आता अर्जुन त्या माणसाला हळूच सांगतो कानात की मी जे सांगितले ते लक्षात ठेवा. आणि मग खाली बसतो आणि म्हणतो, तुम्हाला सगळे पेपर मी देईल आणि नंतर कळवतो तुम्हाला काय करायचंय ते. आता अर्जुन असं बोलून तिथून निघून जाण्याचं नाटक करतो. जोशीला असं वाटतं की अर्जुन निघून गेलाय म्हणून जोशी आता अर्जुन ज्याच्याशी बोलत होता ना त्या माणसाशी जाऊन बोलतो आणि म्हणतो, तुम्ही आता अर्जुन सुभेदारांशी बोलत होतात ना? तो माणूस म्हणतो, हो का, हो काय झालं? जोशी म्हणतो, साहेब जरा इकडे याल का? जोशी आता त्या माणसाला बाजूला नेऊन म्हणतो, हे बघा दादा, मी तुम्हाला माणुसकीच्या नात्याने वॉर्न करतोय. तो अर्जुन सुभेदार आहे ना एक नंबरचा फ्रॉड आहे. तुम्ही कुठली जरी डील केली ना त्याच्यासोबत तरी तो तुम्हाला एकही दमडी देणार नाही. तो माणूस म्हणतो, अच्छा असे होय, तरीच मला काहीतरी गडबड वाटली त्या सुभेदारमध्ये. मग जोशी म्हणतो, माझा ऐका, एक असा माणूस आहे जो तुम्हाला रातोरात मालामाल करेल. तुम्ही फक्त अर्जुन सुभेदाराची इल्लीगल प्रॉपर्टी जी कोणती आहे ना त्या प्रॉपर्टीबद्दल त्या माणसाला माहिती द्या. मग तो माणूस म्हणतो, तुम्ही पैसे द्या हो, तुम्हाला सगळी माहिती देतो मी त्यांच्या प्रॉपर्टीची. आता लगेच जोशी खुश झाला बरं का आणि त्याने मैपतला कॉल करून सांगितलंय, अहो साहेब मी तुम्हाला सांगितलं होतं ना अर्जुन सुभेदार इल्लीगल प्रॉपर्टीची डील करतोय, तुम्ही येऊ शकता का मैपत साहेब इथे? मैपत म्हणतो, अरे जोशा
तू जो पत्ता पाठवला ना त्याच्या जवळपासच आहे मी, येतो, आलो, लगेच आलो. जोशी म्हणतो बरं बरं. आता त्याने फोन ठेवून दिलाय जोशीने आणि त्या माणसाला म्हणतोय आपण ना इथेच वाट बघूया, आमचे एक साहेब येत आहेत. मग जोशी त्या माणसाला तिथेच बसवून ठेवतो. अर्जुन बघा लांबनं सगळं नाटक बघतोय जोशीचं. खरं तर जोशी एवढ्या इझिली फसलाय की विचारूच नका. या गोष्टीचं अर्जुनला पण जरा जास्तीच नवल वाटतंय. आता अर्जुनने एका वेटरला आवाज दिलाय आणि त्याच्या हाताने एक फुलदाणी तिथे ठेवली आहे आणि त्या फुलदाणीमध्ये एक कॅमेरा ठेवलाय. छुपा कॅमेरा आहे, हिडन कॅमेरा आहे. त्यामुळे आता मैपत आणि जोशी जे काही बोलतील ते सगळं त्या कॅमेऱ्यात रेकॉर्ड होणार आहे. प्रोमो तुम्ही पाहिलाच असेल प्रेक्षकांनो. मधुभाऊंना प्रोमोमध्ये जे दिसलंय ना की ते सगळं मधुभाऊंना दाखवण्यासाठी अर्जुनने हे प्लॅनिंग केलंय. हा जोशी त्या माणसाशी बोलतोय आणि अर्जुनने तिकडनं सगळं व्यवस्थित प्लॅनिंग केलंय. ते फुलदाणी नीट ठेवली की नाही त्या वेटरने ते सगळं अर्जुन लांबून बघतोय बरं का. हे सगळं मधुभाऊंना सिद्ध करण्यासाठी चालू आहे. जोशी आणि महिपत मिळालेले आहेत म्हणून फायनली तो कॅमेरा व्यवस्थित जागच्या जागी बसलाय. त्यामुळे अर्जुनच्या चेहऱ्यावर काहीसे असे भाव आहेत. आता अर्जुन तिथेच लपून राहतोय मागे हॉटेलमध्येच. पण आता हे जोशीला माहिती नाहीये. जोशीला वाटतंय की अर्जुन निघून गेलाय. जाताना अर्जुन विचार करतोय जोशा आता तू काही सुटणार नाहीयेस. सुभेदारांच्या घरात तमाशा बघा आता कसा रंगलाय. प्रतिमा त्या म्हणतात हे बघ आपण ना हा विषय सोडून देऊयात कल्पना आता. आणि तशीही आपली नाती खूप घट्ट आहे. कुठल्याही अशा गोष्टीमुळे त्यात गैरसमज येता कामा नये. कल्पनाताई म्हणतात खरंय ग तुझं प्रतिमा, पण मला तन्वीची फार काळजी वाटते ग. तिला मागचं सगळं पुन्हा विसरायचंय, नव्याने सुरुवात करायची आहे. प्रेक्षकांनो हा टोमणा होता का तन्वीला? असो, पण आता प्रिया कशी नाटकं करते बघा. काय करू मामी, मी खूप प्रयत्न करते ग, मला रात्रीची झोप येत नाही ग, भूक लागत नाही ग. 2-3 वेळेला दाबून आणते ही. प्रतिमात्याने सांगायला पाहिजे होतं. असो, पण आता या कल्पनाताई म्हणतात बेटा तन्वी सावर ग स्वतःला. मग आता प्रिया काहीतरी विचार करते डोक्यात आणि म्हणते अगं मामी माझं ना जरा डोकं दुखतंय ग, मला कॉफी मिळेल का ग? बघा हिने मुद्दाम कॉफी सांगितली आहे म्हणजे सायलीला काहीतरी काम सांगितल्यासारखं आपलं आत्मिक समाधान. सायली तिकडनं म्हणते हो मी आणते हं कॉफी. आता प्रिया बघा कशी हसते. पण तेवढ्यात कल्पनाताई म्हणतात काही गरज नाहीये. आता प्रियाला वाटते काय झालं. प्रिया कल्पनाताईंकडे बघतच राहते. आता कल्पनाताई म्हणतात विमल ए विमल इकडे ये बरं. विमल हे बघ कॉफी कर बरं तन्वीसाठी छान. आणि हो प्रतिमासाठी सुद्धा कॉफी कर विमल. हे आपले पाहुणे आहेत. हा टोमणा सायलीला होता आणि या बाहेरच्यांनी मदत करायची काही गरज नाहीये. प्रतिमा त्याला कल्पनाताईंचं वागणं खटकलंय बरं का. त्या आता खूप ऑब्झर्व करतात यांच्या घरात काय चाललं काय नाही. आता विमल म्हणते बरं बरं आणते हं कॉफी. आता सायलीला वाटतं प्रतिमा त्याला काही कॉफी चालत नाही म्हणून ती पटकन येते किचनमधनं बाहेर आणि म्हणते प्रतिमात्यांना तर चहा आवडतो ना. मग प्रतिमात्या सायलीकडे बघून स्माइल करतात. सायली म्हणते मी करू का प्रतिमात्यासाठी चहा. मग कल्पनाताई म्हणतात तो सुद्धा विमलच करेल, तुला करायची काही गरज नाहीये. प्रिया अशी हसते बरं का सायलीला आता. मग या प्रतिमात्या म्हणतात थांब जरा सायली. अगं कल्पना त्या चहाला सायलीच्या हातच्या चहाची चव नाही ग येणार. कल्पनाताईंचा झालाय पचका. आता सायली खुश होऊन जाते. प्रतिमात्या म्हणतात सायली अगं तूच कर हं मला चहा. आणि अशा रीतीने कल्पनाताईंचा आणि या प्रियाचा गटाणा झालाय. कारण प्रतिमात्याने सायलीला मान दिला ना, त्यामुळे बघा यांचे चेहरे कसे पडलेत. असो सायलीने केलाय प्रतिमात्याला चहा. पण तत्पूर्वी त्यांनी पुन्हा महिपत आणि जोशीचं सीन दाखवलाय. आता महिपत त्या माणसाला भेटायला आलाय बरं का, ज्याला अर्जुनने प्लांट केलाय ना फसवण्यासाठी. खरं तर प्रेक्षकांनो महिपत फसू शकतो, ये बात हजम नाही हो रही, पण तरी सुद्धा बघत राहू काय होतंय. महिपत तिथे आल्या जोशी म्हणतो हेच आहेत ते, यांना अर्जुन सुभेदारांनी त्यांची इलिगल प्रॉपर्टी विकायला सांगितली आहे. मग आता लगेच महिपत म्हणतो अच्छा ओ साहेब काय घेणार तुम्ही, थंड घेणार गरम घेणार. मग अर्जुनचा तो माणूस म्हणतो साहेब आता तर मला काही नकोय, पण जी तुम्हाला माहिती मिळेल त्याचे पैसे मला हवेत बरं का. महिपत आता थोडा बघतो त्या माणसाकडे आणि म्हणतो वा 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 थेट मुद्द्याला हात घातला तुम्ही. वा 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 अशी माणसं आपल्याला लय आवडतात. असं म्हणून महिपतने खूप साऱ्या नोटांची गड्डी एक छोटासा सुटकेस त्या माणसाच्या समोर टेकवलाय. आता ते पैसे बघून तो माणूस खूप खुश झाला असं दाखवतो. आता महिपत त्याला म्हणतो पाहिलं का साहेब मी सुद्धा थेट मुद्द्यालाच हात घालतो.
तुम्ही आता माझं भलं करा, आम्ही तुमचं भलं करतो. त्या अर्जुन सुभेदाराच्या प्रॉपर्टी बद्दल सांगा, जे काही असेल बारीक सारीक सगळं सांगायचं. तुम्हाला गिफ्ट पण मिळणार. काय गिफ्ट मिळेल माहितीये का? आपल्या नवीन कन्स्ट्रक्शन मध्ये 11व्या मजल्यावर 3 BHK फ्लॅट, तो सुद्धा डबल पार्किंग मध्ये. ते पण आणि हे पण म्हणजे तो रोकडा समोर ठेवलेत ना ते पैसे. चला पोचले का तुम्हाला? आता पुढची मदत करायची. मग आता तो माणूस म्हणतो, या मोबदल्यात तर तुम्हाला पाहिजे ते माहिती देईल मी साहेब. म्हणजे अर्जुनने जो माणूस पेरलाय ना तो माणूस असं सांगतो. मग मैपत म्हणतो, असं आता कसं बोलले? मग आता त्या माणसाने ते पैसे उचललेत आणि ते पैसे घेऊन गेलाय. बिचारा मैपत, खाया पिया कुछ नाही, ग्लास तोडा 12 ना, असं झालं ते. मग आता तो माणूस पैसे घेऊन निघून जातो. मैपत आता जोशीला म्हणतो, जोशा मी तुझ्यावर लय खुश आहे बघ. तो माणूस गेल्यानंतर मैपत ऑर्डर देतो जोशीसाठी, ए कान रे. आणि पुढे म्हणतो, तुझ्यासारखा माणूस पाळला ना मी जोशा, त्याच्यामुळे माझा फायदाच फायदा होतो बघ. जोशी म्हणतो, माझी सगळी हुशारी तुमच्या सेवेसाठीच आहे हो सर. मैपत म्हणतो, असं आता कसं बोलला? आता समोर काहीतरी त्याने मागवलंय त्याच्यासाठी खाय प्यायला. आणि मग मैपत जोशीला म्हणतो, त्या अर्जुन सुभेदारला असा लटकवतो बघ मी, माझ्या लेकीला फासावर लटकवायला निघाला होता काय? जोशी म्हणतो, अहो मी कसं तुमच्या मुलीला फाशी होऊ देईल? त्याच्या आधी त्या मधुकर पाटलाची जामीन रद्द करतो आणि त्याला नाही पुन्हा जेलमध्ये टाकलं ना तर बघाच तुम्ही. मूर्ख माणूस हे होतो, मी काही बोललं ना तर माझ्यावर विश्वास ठेवतो. मैपत हसायला लागतो आणि म्हणतो, त्याच्यासाठी तर पैसे देतो जोशा तुला, ढीगभर पैसे देतो. ए जोशा खरं सांग, तुला एवढे पैसे कोणी दिले का आतापर्यंत? खरं सांगायचं हा जोशा. मग जोशी म्हणतो, नाही हो साहेब, नाही दिले कोणी. मैपत म्हणतो, तू तिकडं त्या मधुकर पाटलाची वाट लाव आणि मी इकडं त्या अर्जुन सुभेदाराची वाट लावतो. त्या अर्जुन सुभेदारचा असा काटा काढतो ना असं म्हणून त्याने समोर ठेवलेली दारू पिली आहे. पण मैपत आणि जोशीची ही अविस्मरणीय भेट कॅमेऱ्यात कैद झाली आहे मधुभाऊंना दाखवण्यासाठी. पण आता प्रेक्षकांना इथून पुढे बायकांचं राजकारण कसं असतं ना ते बघत राहा. असलं भारी दाखवलंय. खरं तर आज ना हे सगळे सीन बघताना मला विचार आला, प्रिया खरं तर सायलीची जाऊ झाली ना तर फार मजा येईल आपल्याला मालिका बघायला. आज सायलीने अशी जिरवली त्या प्रियाची. आता सायली ना तिचं ते कॉफी बिफी काहीतरी करत असते स्वयंपाकघरात. प्रिया तिच्या समोर जाऊन उभी राहते आणि कल्पनाताई तिला कुचकं काचकं बोलतात ना ते सगळं त्या प्रियाला आठवतं आणि प्रतिमा आत्याने सांगितलेला चहा पण आठवतो. आता प्रिया बघा सायलीशी डोकं लावते मुद्दाम. हे काय गो सायली, मला वाटलं तुला या घरात मोलकरणीचा तरी दर्जा आहे, पण काय गो सायली, तेवढी पण तुझी लायकी नाही ग. बरं बळजबरी ती तिचं काम करतीये ना, ही उगाचच तिला कुचकं काचकं बोलते. आणि म्हणते कशी, सुभेदार तुला घरातलं मानतच नाही ग, त्यांच्यासाठी मी जवळची आणि तू परकी आहेस सायली. सायली तिला भावच देत नसते, पण तिचं काम करता करता म्हणते, आमच्या घरात कोणाची जागा कुठे नाही ते आमचं आम्ही बघून घेऊ. हा तू जा बाहेर जाऊन बैस, मला काम करू दे. प्रिया म्हणते, अगो सायली मी कॉफीचं मग ठेवायला आले होते. आणि हसते जोरात आणि म्हणते, काय ग सायली, या कॉफी मगाला पण जास्ती महत्व आहे ग तुझ्यापेक्षा. अगो खरंच, अगो हा पडला आणि फुटला ना तर घरातल्यांना वाईट वाटेल ग, पण तू जगलीस काय आणि मेलीस काय कोणाला काही फरक पडणार नाहीये. बघ न गो सायली, अगो आधी कल्पना मामी तुझ्या बाजूने होती ग, पण आता तसं काही राहिलेलं नाहीये. तिला तुझं खरं रूप दिसलं ग सायली. अरे 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 किती बिचारी आहेस ग तू. तुझे सासरचे तुझे तिरस्कार करतात हा. काय सायली, हा तिरस्कार कमी नाही होणार आहे ग. अगं आता हा तिरस्कार ना वाढत जाणार आहे, याची जबाबदारी आता मी घेते सायली. ही उगाच तिच्याशी डोकं लावते आणि तिला कसं डिमोटिवेट करता येईल ना ते बघत राहते प्रिया मुद्दाम. पण तरी सुद्धा सायलीने काही भाव दिला नाही तिला. सायली तिचं काम करत असते बरं का. मग प्रिया तिचा हात पुढे करते आणि म्हणते, सायली माझा हात धर ना. सायली म्हणते, काय? प्रिया म्हणते, अगं धर हात तर धर माझा. मग सायली काही तिचा हात धरत नसते. मग सायली मुद्दाम सायलीचा हात हातात घेते आणि तिचा हात धरायला लावते बळजबरी आणि तो हात समोर गॅसवर असलेल्या तव्यावर ठेवते आणि मुद्दाम मोठ्याने ओरडते, आ बापरे मला चटका दिला, मामी मला चटका दिला हिने. आणि स्वतःच मोठ्याने कांगावा करते, अगो सायली माझा हात सोड, माझा हात भाजू लागला ग, अगो सोडणं. सायली म्हणत असते, अगो प्रिया असं काय करते तू. प्रिया काही सोडायलाच तयार नसते स्वतःचाच हात. मुद्दाम सायलीचा हात तिनेच धरून ठेवला बरं का. आणि कल्पनाताई आल्यावर मुद्दाम कांगावं करते, मामी बघ ना सायली कसं करते मला. आता सायली म्हणते, प्रिया डोक्यावर पडली आहेस का तू, काय चाललंय तुझं.
प्रिया आता मुद्दाम मोठ्याने आरडाओरडा करते, म्हणजे सगळ्यांना दाखवायचं ना की ही सायली कशी दुष्ट आहे, म्हणून तिने मुद्दाम केलंय हे. प्रिया आता कल्पनाताईंना म्हणते, मामी बघ मामी, हिने कसं केलं सायलीने, अगो किती भाजला गो माझा हात मामी. आता कल्पनाताई तर डोक्यावरच पडलेल्या आहे सध्या, त्यामुळे त्या जोरात ओरडतात, काय हिने तुझा हात मुद्दाम भाजला? सायली म्हणते, अहो नाही हो आई, मी कशाला हिचा हात भाजू. पण कल्पनाताई म्हणतात, गप्पा बस. आता लगेच प्रिया म्हणते, अगो मामी मामी, मी हिला एवढंच विचारलं की तू का लग्न केलंस असं, तू भर लग्नात येऊन का नाचक्की केली सुभेदारांची, तू अर्जुनला माझ्यापासून का हिरवलं. खरं तर हिला या प्रश्नाचं उत्तर माहिती नाहीये का, काही आपलं. पुन्हा प्रिया म्हणते, हिने असं मी विचारल्यावर मुद्दाम माझा हात तव्यावर ठेवला ग मामी, अगो कशी करते बघ ना मुद्दाम. कल्पनाताई आता म्हणतात, थांब थांब बेटा, मी तुझ्यासाठी मला मांडते. आता या सायलीकडे त्या रागाने बघतात, पण प्रतिमा त्या विचारतात, काय ग तन्वी, खरंच सायलीने तुझा हात भाजला? आता प्रिया जरा घाबरते बरं का, मग पुन्हा रडायच्या आविर्भावात तोंड वाकडं तिकडं करून म्हणते, अगं आई मी काय खोटं बोलते का ग तुझ्याशी, बघ किती भाजलंय मला, किती लागलंय मला बघ. सायली विचारी काही उत्तर देता येईना तिला, काय करावं, पण सायलीने जे काही प्रसंग अवधान साधलंय ना प्रेक्षकांनो, अमेझिंग. आता लगे त्या कल्पनाताई प्रियाला म्हणतात, ये बेटा ये, तुला बस 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 इथे मलम लावून देते. आता तिला लगली त्या टेबलावर बसवलंय, मलम बिलम लावून दिलाय. आता प्रिया लगे मध्ये मध्ये रडत असते, खूप दुखतंय ग मामी, खूप दुखतंय. सायली आपली हिची नाटकं बघत राहते, पण आता बघा कशी मजा येते. आता बघा सायली त्या कल्पनाताई जवळ जाऊन म्हणते, असं काय करता हो आई, माझं ऐकून तरी घ्या, 1.5-2 वर्षापासून तुम्ही ओळखता ना मला, मी असं मुद्दाम कोणाला चटका देईल का, कसं काय तुम्हाला खरं वाटतंय हे सगळं. पण तरी कल्पनाताई तिच्यावर वसकतात आणि म्हणतात, खरं वाटत नाही, आम्हाला माहिती आहे तू हे सगळं करूच शकते. हे कोणत्या अँगलने बोलतायत या. असो. आता पुढे त्या सायलीला म्हणतात, तुला काय म्हणायचंय, तन्वीने स्वतःचा हात भाजून घेतला का? मग सायली म्हणते, अहो हो आई, तिने स्वतःचा हात भाजून घेतलाय. कल्पनाताई म्हणतात, हो. मग लगेच प्रिया म्हणते, हो काय हो, असं कोणी स्वतःचा हात भाजून घेतं का? सायली म्हणते, अहो आई मी तुम्हाला खरं सांगते हो, हिने खरंच स्वतःचा हात भाजून घेतलाय. कल्पनाताई म्हणतात, उगाचच खोटं बोलू नकोस, आमच्या तन्वीला अजून किती छळणार आहेस तू. प्रतिमा त्या गंमत बघताय यांची बरं का. पण पुन्हा बघा या कल्पनाताई म्हणतात, या पोरीचं वागणं किती सहन करायचं आम्ही, का आई समजत नाहीये. प्रिया लगली ढोंग करते बरं का, रडायचं खूप लागल्याचं. मग सायली जरा वेळ विचार करते आणि शांततेत उत्तर देते आणि म्हणते, हो आई, माझं जरा चुकलंच, मी असं वागायला नको होतं, मी चुकीचंच वागले ना. मग आता या दोघी सायलीकडे बघतच राहतात. सायली मग प्रियाला म्हणते, माफ कर ग प्रिया, खरंच मला माफ कर. अगदी हातबीत जोडते सायली आणि म्हणते, अगं तू माझ्या नवऱ्यावर हक्क दाखवलास ना प्रिया, म्हणून माझा राग अनावर झाला ग, म्हणून मी हिचा हात तव्यावर ठेवला. मग प्रतिमा त्या म्हणतात, सायली अगं काय? मग लगेच कल्पनाताई म्हणतात, हो बघा बघा, हेच हिचं खरं रूप. मग आता सायली म्हणते, प्रतिमा त्या माफ करा मला. आता प्रिया घाबरली बरं का. आता या कल्पनाताई म्हणतात, कशी निर्लज्जपणे चूक कबूल करतेस ग, आता या बाबतीत काय तुला आम्ही माफ करायचं का? मग आता पुन्हा सायली म्हणते, आई प्रियाला या घरामध्ये मान मिळेल ना याची पूर्ण खात्री आता मी घेते. आता प्रिया तू निघाली आहेस ना, तर तुला बाहेर मी सोडायला येते. म्हणजे बघा सायलीने आधीच सांगितलं की हिला निघायचंय म्हणून मुद्दाम. आता पुढे म्हणते, आई माझ्या चुकीचं प्रायश्चित्त हेच असेल, मला तन्वीला बाहेर सोडू द्या ना. मग लगेच प्रिया घाबरते बरं का आणि म्हणते, मला नाही यायचं तुझ्यासोबत कुठे. सायली म्हणते, असं काय करतेस ग तन्वी, मला माझ्या चुकीचं प्रायश्चित्त घेऊ दे ना, चल ना. मग कल्पनाताई म्हणतात, हे चूक करायच्या आधी विचार करायला पाहिजे होतास तू, आता काय उपयोग आहे प्रायश्चित्त घ्यायचा. मग सायली म्हणते, असं काय करता हो आई, मला निदान माझ्या समाधानासाठी तरी करू द्या हे सगळं. मग या प्रतिमा त्या मध्ये बोलतात आणि म्हणतात, अगं कल्पना, मला काय वाटतं की या दोघींना लहानपणीच्या मैत्रिणी आहेत, असं भांडायचं, एकत्र यायचं, या सगळ्याची सवय असेल ना या पोरी. मला वाटतं आपण या दोघींना ना जरा एकांतात बोलू देऊ. आता या प्रियाचे धाबे दणाणले ना, तिला वाटतं आता सायली मारते का काय आपल्याला. आता तिने काय केलं पा. आता प्रतिमा त्या म्हणतात, मी आलेच पूर्णाईला भेटून. आता या प्रतिमा त्या तिकडे जातात बाजूला. तन्वीला म्हणतात, तन्वी बेटा तू पुढे हो सायली सोबत, मी आलेच. मग कल्पनाताई म्हणतात, बरं बाई प्रतिमा, ह्या कटकटी कमी झाल्या ना तर आम्हालाही तेच हवंय. पण आता प्रिया घाबरते प्रेक्षकांनो सायली सोबत जायला. सायली प्रेमाने म्हणते, प्रिया चल ग, चल ना आपण जाऊया बाहेर. आता प्रिया म्हणत असते, मामी येते मी. आता तिला वाटतं कल्पनाताईनं तिला थांबून घ्यावं, पण कसलं काय. आता लागली सायली तिची पर्स पण घेते बरं का हातामध्ये आणि म्हणते, सांभाळून प्रिया, जरा हात तुझा. आता कल्पनाताई म्हणतात, बेटा ये पुन्हा. मग सायली म्हणते, चल प्रिया चल. आता
ही विचार करते बरं का, काहीतरी हिच्या मनात चाललंय, प्रियाला लक्षात येत आहे. हळूच सायलीला म्हणते काय नाटकं चाललंय ग तुझे. मग सायली म्हणते प्रिया अगं तुला मी अगदी मानाने बाहेर सोडेल बघ, तुला जितका मान द्यायला हवा ना तितक्याच मानाने मी तुला बाहेर सोडणार आहे. असं म्हणून आता तिच्या खांद्यावर हात ठेवते आणि तिला दारापर्यंत आणते आणि दारात आणल्यावर धाडकन लोटून देते. ती प्रिया पडते खाली तोंडावर. सायली म्हणजे छोटा पॅकेट मोठा धमाका आहे. आता प्रिया अशी उठून उभी राहते तेव्हा सायली म्हणते तू नेहमी अशीच तोंडावर पडत राहणार आहेस प्रिया, तुझ्यामधला नीचपणा आणि तुझ्यामुळे माझ्या आणि माझ्या कुटुंबात आलेली कटुता या सगळ्यामध्ये मीच ढाल बनून उभी आहे, हे लक्षात ठेव प्रिया. आता प्रियाला फार राग आलाय बरं का सायलीला ती म्हणते तुझं कुटुंब कोण ग, अगं कोण जे तुझ्याशी एक शब्दही नीट बोलत नाही, ही माणसं, या माणसाबद्दल बोलतेस तू. आता प्रिया दातोट खाते, मोठाले डोळे करून बघते सायलीकडे. सायली म्हणते तुला काय वाटलं की आम्ही असेच रागात राहू? अगं आज न उद्या आम्ही सगळे एकत्र येऊ, आम्ही नक्की एकत्र येऊच. आणि अलीकडे तू बघितलंच आहेस प्रिया, मी जे काही बोलते ना ते करून दाखवत असते. आता प्रिया म्हणते माझ्या अर्जुनला जाळ्यात ओढलंस याचा माज करू नकोस सायली. तेव्हा सायली हसते आणि म्हणते माझा अर्जुन, अगं तुझा कसला आलाय अर्जुन, हे तुझे कधीच नव्हते आणि कधीच होणार नाही. आणि इतकं सगळं झाल्यावरही प्रिया तुला कळायला हवं की नाती कधीही जबरदस्तीने निर्माण होत नाहीत, त्यामध्ये प्रेमच असायला हवं. आता सुभेदारांची सून या पाहुणीला निरोप देते, हं चल निघ प्रिया, आणि यापुढे या घरात आली नाहीस ना तरच बरं होईल. पण आता प्रिया जाता जाता हिला धमकी देते बरं का, तिचा हात झटकते आणि म्हणते स्वतःला जास्ती शहाणी समजतेस का ग सायली, मगाशी माझा हात भाजलास, कबुली दिली ना, विषय बंद केला, तुला काय वाटलं हा विषय इथेच बंद होईल? पण तन्वी किल्लेदार हा विषय कधीच बंद होणार नाहीये सायली. तन्वी किल्लेदार या न त्या कारणाने या घरामध्ये येतच राहणार, लक्षात ठेव. आता असं बोलल्यानंतर सायली जरा घाबरली आहे बरं का हिच्या धमकीला, कारण ही आता पुढे काय करेल याचं काही सांगता येत नाही, हे सायलीला अंदाज आलाय. आता सायली विचार करते ही अशी का बोलली. सायलीच्या डोक्यामध्ये तिचं ते वाक्य म्हणजे घुमलंय की तन्वी किल्लेदार हा विषय कधीच बंद होणार नाहीये म्हणून, ह्या न त्या नात्यानं मी या घरात येणारच. असं बोलून प्रिया निघून जाते. पण सायलीच्या डोक्यातून तिचं वाक्य काही जात नाही. तेवढ्यात तिथे प्रतिमा आत्या येतात आणि सायलीच्या खांद्यावर हात ठेवतात आणि त्या म्हणतात काय ग बेटा तन्वीशी बोलणं झालं का. मग सायली म्हणते हो प्रतिमा आत्या, पण तन्वीनं तिचा हट्टीपणा सोडायला तयारच नाहीये. प्रतिमा आत्या जरा विचार करतात. मग सायली म्हणते पण प्रतिमा आत्या माझ्यावर विश्वास ठेवा हो, मी तिचा हात खरंच भाजला नव्हता, फक्त विषय वाढू नये म्हणून मी पटकन कबुली दिली. मग प्रतिमा आत्या म्हणतात बेटा मला खात्री आहे तू कोणाला काहीच इजा करणार नाहीस. मग सायलीला बरं वाटतं की चला प्रतिमा आत्याला विश्वास आहे आपल्यावर, आणि ती पटकन प्रतिमा आत्याला मिठी. प्रतिमा आत्या सायलीला खूप छान सल्ला देतात बरं. सायलीला त्या आधी मिठी मारतात, खूप वेळ कुरवाळतात आणि म्हणतात हे बघ बेटा सायली, आता खंबीरपणा ठेवायची गरज आहे तुला, तुझ्या घरच्यांचा राग जास्ती काळ तुझ्यावर टिकणार नाही बरं, आणि आता विचार करू नकोस जास्ती, काळजी घे स्वतःची. असं म्हणून आता त्या निरोप घेताय. सायली बेटा आता निघते ह मी, आणि तिच्या गालावरनं अशा प्रेमाने हात फिरवतात. सायलीबद्दल त्यांना किती आपुलकी वाटते ना, पण प्रियाबद्दल वाटत नाही. म्हणतात ना रक्तच रक्ताकडे ओढ घेतं तसं काहीतरी. आता प्रतिमा त्या सायलीचा निरोप घेतात आणि सायली जरा जड अंतकरणाने त्यांना निरोप देते. प्रेक्षकांनो एपिसोडनं खूप मोठे मोठे दाखवतात. प्लीज एखादा लाईक करायला, आणि अजून ज्यांनी चॅनल नसेल सबस्क्राईब केले त्यांनी आपलं चॅनल प्लीज 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 विसरू नका, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपले सगळे रिव्ह्यूज एन्जॉय करा. तर आता अर्जुनने महिपतचा तो रेकॉर्डेड व्हिडिओ पूर्ण बघितलाय. त्यात महिपत जोशीला सांगताना दिसतोय की जोशा आता तो मधुभाऊ अडकलास म्हणून समज, आणि सगळं जे काही बारीक सारीक गोष्टी वगैरे जे काही तो बोलला ना महिपत आणि जोशी, ते सगळं रेकॉर्डेड व्हिडिओ अर्जुनने, चैतन्यने आणि त्या माणसाने बघितलाय. आता अर्जुन म्हणतो येस गॉट इट, आता या महिपतला कळेल की अर्जुन सुभेदार काय चीज आहे आणि तो काय करू शकतो. मग चैतन्य म्हणतो त्या माणसाला तुम्ही खूप छान काम केलं, वेल डन. आणि ते आता त्या माणसाला चैतन्य आणि अर्जुन त्या माणसाला शाबासकी देतात की वेल डन, तुम्ही खूप छान काम केलं, पण महिपतचे पैसे गेले हो बिचाऱ्याचे. असो, पण आता बघा एक गंमत म्हणून ना, तर पुढे बघा आता या पूर्णाजी आणि कल्पनाताई मिळून सायलीला शिक्षा देतात. बरं काय शिक्षा देतात ती खूप फनी वाटली मला शिक्षा. तर आता या कल्पनाताई सायलीचे घराणे करतात पूर्णाजी जवळ की हिने तन्वीचा हात भाजला एक्सेट्रा एक्सेट्रा. मग पूर्णाजी म्हणतात माझी तन्वी बिचारी एवढी दुःखात होती
आपल्याला भेटायला आली आणि तिला आपल्या घरात अशी वागणूक मिळाली. आता या दोघीच्या दोघी संतापल्यात सायलीवर. आता या म्हणजे यांना जर जीव लावायचा अधिकार नाहीये तर संतापायचा काय अधिकार आहे बरं. मग आता सायली तिथे आल्यावर कल्पनाताई वसकतात तिच्यावर आणि म्हणतात हे सगळं काय होतं. तन्वीच्या मनावर जखमा करून तुझं पोट भरलं नाही वाटतं. मग आता तू तिच्या शरीरावर सुद्धा जखमा करायला निघाली आहेस. आता सायली शांतपणे ऐकते जसं काही सायली खूप मोठी क्रिमिनल आहे बरं का. आता त्या पूर्णाजी म्हणतात अगं कल्पना तू उगाचच वाद घालू नकोस, ती काही तुला उत्तर देणार नाहीये. मग कल्पनाताई म्हणतात अहो पूर्णाई पण तन्वीचा हात भाजल्याची शिक्षा हिला मिळणार नाही का. मग लगेच पूर्णाजी म्हणतात मिळणार ना, हिला शिक्षा मिळणार. पूर्णाजी म्हणतात तू आज स्वयंपाकघर वापरायचं नाही. सायली म्हणते अहो पूर्णाजी पण माझा स्वयंपाक व्हायचा आहे. मग पूर्णाजी म्हणतात उपाशी राहा नाही तर बाहेर खा, आम्हाला काही घेणदेण नाही आहे त्याच्याशी, पण तू स्वयंपाकघर आज वापरायचं नाही. जाऊ द्या ना, बरं झालं ना, मस्त दोघं जाऊन बाहेर खाऊन येतील, काय एवढं टेन्शन घ्यायचं. म्हणून म्हणलं की जरा फनी शिक्षा दिली आहे. मग त्या विमलला म्हणतात पूर्णाजी विमल तू स्वयंपाकाला लाग ग. आता विमलला टेन्शन येतं, ती सायलीकडे बघते, पूर्णाजीकडे बघते. मग पूर्णाजी तिला वसकतात आणि म्हणतात विमल तुला सांगितलेलं ऐकून आलं का. मग लगेच विमल म्हणते बरं बरं पूर्णाई जाते ह मी. आता सायली बिचारी कावरी बावरी झाली आहे. आता पूर्णाजी धमकी देतात सगळ्यांनी लक्षात ठेवा यापुढे तन्वीला या घरात मानानेच वागवायचं. मग तेवढ्यात अश्विन येतो तिथे आणि म्हणतो काय ग मम्मा काय झालं, काही झालंय का, आणि काय हे तन्वी आली होती का इथे. आता कल्पनाताई म्हणतात हो बाबा आली होती ती, पण सोड बाबा तो विषय, मला त्या विषयावर काहीच बोलायचं नाहीये. आज काय झालंय ना त्याबद्दल मला काही आठवायचंच नाहीये असं बोलतात त्या आणि एपिसोड संपवलाय. खरं तर प्रेक्षकांना मला आता असं वाटायला लागलंय की प्रियानं एकदा यांची सून झालीच पाहिजे. म्हणजे या सुभेदारांना चांगले दिवसात तारे दाखवल ती, मग मजा येईल या सुभेदारांची. मग यांना सायलीची किंमत कळेल. जेव्हा वाईट समोर येतं ना तेव्हा चांगल्याची किंमत कळते. हे तितकंच खरं आहे. बरोबर आहे की नाही माझं, मला कमेंट करून नक्की कळवा. आणि पुढचा प्रोमो पुन्हा तेच दाखवलाय त्यांनी. मैपतचा व्हिडिओ मधुभाऊंना दाखवण्यात आलाय. अर्जुन आणि सायली तिथे गेलेत मधुभाऊंच्या घरी. पूर्णाजीने दिलेल्या शिक्षेमुळे अर्जुन आणि सायली छान बाहेर जेवण करून येतील हे मात्र नक्की आहे. पण आजचा एपिसोड हा असा होता, कसा वाटला मला कमेंट करून कळवा. आणि प्रेक्षकांनो प्लीज 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 चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात उद्या पुन्हा, तोपर्यंत धन्यवाद.